देखै उत्पल वना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा. ओवी आहे 41वी. आणि पुढची ओवी आहे, तो हळू हळू ढाळे ढाळे, केऊ तेनी एके वेळे, तया मार्गाचे नि बळे निश्चित ठाकी. ओवी आहे 42वी. ह्या दोन्ही ओव्या अध्याय 3 मध्ये आहे. दोन्हीचा अर्थ एकत्र पाहूया. की असे पहा की पक्षी उड्डाणाबरोबर फळाला झुंबतो, म्हणजे ते फळ प्राप्त करतो, पण तसे मनुष्याला कसे करता येईल. तो अगदी हळूहळू या फांदीवरून त्या फांदीवर जात जात काही वेळाने बऱ्यापैकी प्रयत्न केल्यानंतरच तो त्या फळापर्यंत जाऊन निश्चित पोचतो. ज्ञानदेव सांगतायत की आपले एखादे ध्येय आपल्याला जर प्राप्त करायचे असेल तर त्याच्यासाठी माणसाला बरेच कष्ट सुद्धा घ्यावे लागतात. कधी कधी ते खूपच घ्यावे लागतात. आणि यासाठी त्यांनी ह्या वरील दोन्ही ओव्या सांगितल्या की ते म्हणतात की पक्षी त्यांनी झाडावर पिकलेलं फळ पाहिलं तर तो एका झेपेमध्ये जाऊन ते घेतो. तसेच इथे ज्ञानदेव सांगतायत की इथे आहे कर्मयोगी आणि ज्ञानयोगी यांच्यातला फरक ते सांगतायत आपल्याला. की तो जो कोणी आहे त्याला काही वेळ जास्त वेळ द्यावा लागतो, आणि काही जणांना पटकन आपला जो काही मार्ग आहे तो सापडतो, किंवा ते आपल्या त्या ध्येयाशी पटकन जाऊन पोचतात. कर्मयोगी जे असतात ते कालांतराने वर्णाश्रमाचा आश्रय करून मोक्षाला प्राप्त करतात. पण ज्ञानाचा आश्रय केलेले मात्र अगदी लवकरात लवकर मोक्ष प्राप्त करू शकतात. या संबंधी एक गोष्ट परवा ऐकली एका प्रवचनात. ती अशी आहे की एक माणूस एका झाडाखाली बसून तपश्चर्या करीत असतो. त्याला माहिती आहे की आपण आज तपश्चर्याला बसलो तर उद्या लगेच काही आपल्याला भगवंत प्रसन्न होणार नाही. त्यामुळे त्यांनी निश्चय केलेला असतो की भगवंत प्रसन्न होईपर्यंत आपण इथे एका जागी बसून तप करायचे. तो गृहस्थ एका झाडाखाली बसून तप करत असतो. असे अनेक दिवस गेले. अहो, दिवस नाही, अनेक वर्ष गेली, वर्षानुवर्ष गेली. थोडी थोडकी नाही तर 5 तप, म्हणजे 12 पंचे 60 वर्ष झाली त्याचं तप चालू आहे. आता तो वृद्धावस्थेकडे पोचला होता. केस पांढरे झाले होते, अंगात बळ उरलं नव्हतं. तरी पण त्यांनी आपलं तप करण्याचं जे काही व्रत आचरलेलं होतं ते सोडलं नव्हतं. आणि एक दिवस आश्चर्य असं झालं की तो जिथे तप करत बसलेला होता तिथूनच नारद ऋषी चालले होते. त्यांनी नारद ऋषींना पाहिलं आणि त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणले की आता आपल्याला निश्चित ह्याच्यातनं काहीतरी फळ मिळेल. म्हणून ते नारद मुनींना हाका मारतात. ते म्हणतात, मुनीश्वर, अहो या ना, माझा नमस्कार तरी स्वीकार करा. तो त्यांना नमस्कार करतो आणि सहज त्यांना विचारतो की आपला तर सगळीकडे त्रिभुवनात संचार असतो, आत्ता आपण कुठून आलात आणि कुठे चाललात. तर ते म्हणले, मी कुठून आलो ह्याला काही फारसा अर्थ नाही, पण मी आत्ता वैकुंठात चालले, भगवंताला भेटायला चाललोय. हे ऐकल्यावर त्या तपस्व्याला खूप आनंद होतो. तो अगदी हात जोडून त्यांना विनंती करून म्हणतो की मुनिवर, माझं एक काम कराल का. ते म्हणले, हो सांग ना, सहजगत्या असेल तर करीन म्हणे, मला काय तुझं काम करायचं नाही असं काही नाही, सहजगत्या जाता येता करण्याजोगं असेल तर मी नक्की करीन, सांग काय काम आहे तुझं. तुम्ही वैकुंठात चालणार, भगवंताला भेटायला चाललात ना, तर तुम्हाला शक्य झालं तर भगवंताला असं विचारा की मी इथे तप करतो आहे, माझ्याकडे तुझं लक्ष आहे ना, आणि तू मला कधी भेट देशील, मला प्रत्यक्ष तुझे म्हणजे भगवंताचे दर्शन कधी होईल, असं तुम्ही त्याला विचारून या. कराल का हो माझं एवढं काम. नारद मुनी असं तसं म्हणले, अहो एवढं काय काय अवघड नाही, मी चाललोच आहे, मी सहज विचारू शकतो भगवंताला.
विचारतो आणि परत जाताना तुम्हाला उत्तर देऊन मग जातो म्हणे. आता त्या तपस्व्याला खूप आनंद होतो की आता आपल्याला निश्चित गोष्ट कळणार आहे की भगवंत मला कधी भेटणार आहे. नारद मुनी वैकुंठात जातात, भगवंताला भेटतात, तिकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि आता नारद मुनी परत निघतात. एवढ्यात त्यांना आठवण झाली की अरे, त्या तपस्व्याने आपल्याला भगवंताला विचारायला सांगितलंय. ते म्हणतात, भगवंता एक विचारायचं होतं, विचारू का हो? भगवंत म्हणाले, नारद मुनी आता तुम्हाला कशी अशी परवानगी वगैरे कशाला विचारायला लागते? तुम्ही काय मला विचारून काही प्रश्न विचारता का? मी नको म्हणलं तर तुम्ही मला विचारणार नाही का पण तुमचा प्रश्न? म्हणजे तसं नाही, पण एक मर्यादा काहीतरी आहे की नाही मला. भगवंत म्हणतात की विचारा. ते सांगतात, मी आता येत होतो ना तिकडनं, तिथे एका झाडाखाली एक माणूस गेली अनेक वर्ष तप करतो. तो आता म्हातारा झालाय हो. म्हणजे किती म्हातारा झालाय तर त्याचे केस पिकलेत, तोंडात दातही फारसे उरले नाहीत. साधारण 85 वर्षाच्या पुढे सुद्धा तो असू शकेल. तर त्यांनी मला असं तुम्हाला विचारायला सांगितलंय की मी तप करतोय, तुमचं नाम सतत घेतोय, तर तुम्ही मला कधी दर्शन द्याल? भगवंत हसतात, एक सेकंदभर डोळे मिटतात आणि बघतात आणि ते म्हणतात की नारदा, तू त्या तपस्व्याला जाऊन सांग की तो ज्या झाडाखाली बसला आहे त्या झाडाला जितकी पानं आहेत त्या पानांच्या संख्ये इतक्या वर्षांनी मी तुला भेटेन. अरे देवा, हो देवा, काय बोलता काय होतो, इतकी वर्ष तप करतोय, आता तो एवढा जिवंत तरी राहील का? भगवंत म्हणतात, ते मला माहिती नाही, तुम्ही मला प्रश्न विचारलात, मी तुम्हाला उत्तर दिलं, हे उत्तर जाऊन तुम्ही त्याला सांगा. नारद मुनी म्हणतात, अहो तुमचं उत्तर ऐकून त्या माणसाचं काय होईल? म्हणे ते मला माहित नाही, तुझं तू बघून घे काय होईल ते. झालं. नारद मुनी येतात. आता ते जरा विचारात घडलेले असतात, त्यांचा थोडा चेहराही पडलेला असतो. आता हे असा इतका अवघड निरोप त्या तपस्व्याला सांगायचा, काय करूया आता? नारद मुनी त्या भागातनं परत फिरत असतात, तर तपस्वी नारद मुनींची वाटच बघत असतो. नारद मुनी आल्यावर त्याला फार आनंद होतो. ते विचारतात, मुनीश्वर विचारलं का हो माझा प्रश्न? काय म्हणले भगवंत? सांगा ना मला, लवकर सांगा. नारदांचा चेहरा आता आणखीच गंभीर झाला होता. तो पाहून त्या तपस्व्याला असं वाटलं की का हो, देव मला दर्शन देणारच नाहीयेत का? त्यांनी तसं काही सांगितलंय का तुम्हाला? नारद मुनी म्हणले, अहो नाही नाही नाही, तसं काही सांगितलं नाहीये, पण त्यांनी जे सांगितले ते मी तुम्हाला कसं सांगू असा मी विचार करतोय. तपस्वी म्हणला, अहो काही नाही, जे काय असेल ते सांगा, हो शेवटी भगवंताचा शब्द आहे, त्याच्यामुळे तो ऐकायला मी खूप उत्सुक आहे, तुम्ही सांगा. ते म्हणले की बाबा रे, भगवंत असं म्हणाले की तू ज्या झाडाखाली बसला आहेस त्या झाडाला जेवढी पानं आहेत तितकी वर्ष झाल्यानंतर मी तुला भेट देईन. असं ऐकल्यावर त्या तपस्व्याला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. तो उठतो आणि अक्षरशः आनंदाने आपण म्हणतो ना, नाचायला लागतो. नारद मुनी म्हणाले, अरे तुला कळलंय का मी तुला काय सांगितलंय? तू कुठल्या झाडाखाली बसलायस, त्याला किती पानं आहेत, एकदा काय डोकं तोंड वर करून बघ तरी कुठलं झाड येते. तो म्हणला, अहो झाड कुठलं का असेना, त्याला कितीही पानं असू दे, पण त्या पानांच्या संख्ये इतकी वर्ष झाल्यानंतर भगवंत मला निश्चितपणे भेटणार आहे, असं भगवंतांनी तुम्हाला शब्द दिलाय, त्याच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. नारद म्हणले, अरे तुला किती जन्म घ्यायला लागतील? तो तपस्वी म्हणला, अहो मला किती का जन्म घ्यायला लागेनात, जितके जन्म घेईन तितके जन्म मी तप करीन, तितकं मी भगवंताचं नामस्मरण करीन, तितका माझा सगळं आयुष्य चांगलं जाईल. आणि जेव्हा ह्या पानांच्या संख्ये इतकं माझं आयुष्य होईल तितक्या वर्षांनी मला भगवंत भेटेल. मला खूप आनंद झालाय. नारद मुनी, तुम्ही माझं खूप मोठं काम केलंय. तर तुम्ही विचार करा, प्रवचनात त्यांनी सांगताना असं सांगितलं, मला अजून सांगायचं धाडस होत नाहीये, की तो जो तपस्वी बसलेला, ज्या झाडाखाली बसलेला असतो, ते झाड म्हणे चिंचेचं होतं.
आता कल्पना करा की चिंचेची पानं किती बारीक बारीक असतात, त्याला किती पानं असतील, काही कल्पना तरी आपल्याला मोजदाद तरी करता येणार आहे का? पण तरी सुद्धा तो जो तपस्वी असतो त्याचा भगवंतावर खूप विश्वास असतो, नामस्मरणावर विश्वास असतो, आणि तो म्हणला ठीक आहे, माझी तयारी आहे. त्याचा एवढा खरंच सगळा निश्चय पाहून भगवंताला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो म्हणला, अरे दुसरा कोणी असताना तो म्हणला असता, मरू दे, आता आधीच इतकी वर्ष तप करण्यात वाया घालवली, आणि हा तर भगवंत म्हणतो इतकी वर्ष मी कसं तप करणार, कसं नामस्मरण करणार, जाऊ दे, मी हे सगळं नाद सोडूनच देतो भगवंताला भेटायचं असलं तर भेटेल, नाही तर नाही. पण हा तपस्वी आनंदाने नाचतोय. तो म्हणतो की मला भगवंत निश्चित भेटणार आहे. त्याला किती विश्वास आहे भगवंताच्या वचनावर. आणि हे पाहूनच भगवंताला खूप आनंद होतो. नारद मुनी तिथे असतानाच भगवंतही प्रगट होतात. त्या भक्ताला, त्या तपस्व्याला दर्शन देतात आणि ते म्हणतात की बाबा रे, मी तुला दर्शन दिलं आहे, पण पुढील अनेक वर्ष तुला तप मात्र करायलाच लागणार आहे. तो भक्त म्हणतो की हो, माझी तयारी आहे, हो तुम्ही नसता आत्ता भेटला तरी मी इतकी वर्ष तुमची वाट बघायला तयार आहे, कारण मला निश्चित काळ कळला आहे की इतक्या वर्षांनी तुम्ही मला भेटणार, मी अधांतरी राहिलेलो नाहीये, आणि त्याच्यामुळे माझे साध्य पूर्ण करण्यासाठी किंवा माझं जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी मी कितीही वर्ष तपश्चर्या करायला तयार आहे, मी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. अशी ही फार प्रयत्न करणाऱ्या एका मोठ्या तपस्व्याची गोष्ट आहे.